व्याधस्य आचरणम असा शब्द आहे, म्हणून ते व्याधस्य आचरणम. व्याध आहे त्याला सुद्धा भगवंतांनी मुक्ती दिली आहे. व्याधानी तर भगवंतांना बाण मारलाय. आणि व्याध कसे आहेत म्हणजे त्यांच्या आहार आणि बाकीच्या गोष्टीत आपण जायला नको. पण आहाराने शुद्धी आहे का? नाहीये. विचारांची शुद्धी आहे का? तर ती पण नाहीये. तरी सुद्धा त्यांना मुक्ती मिळालेली आहे. मग ध्रुवस्य वयो, वय बघतात का भगवंत? म्हणजे आपण म्हणतो ना आता की 60 आली, आता माळ घ्यायला हरकत नाही हातामध्ये. म्हणजे 60 नंतरच भगवंत भेटतात का? त्यांचं दर्शन होतं का? तर असं नाहीये. ध्रुवस्य वयो, ध्रुवाचं वय किती होतं? 5-6 वर्ष. पण मग भगवंतांना ज्ञान आवडतं का? विद्या आवडते का? मी खूप ग्रंथ वाचन केलं तर ते भगवंतांना आवडतं का? आता कलियुगामध्ये असं म्हणतात की ग्रंथ हेच गुरु. असं काही जण म्हणतात की ग्रंथ वाचले की सगळं ज्ञान कळतं आणि मग ते ज्ञान झालं की भगवंत दर्शन देतात किंवा आपलंसं करतात. म्हणून विद्या गजेंद्रस्य का? गजेंद्राला अशी कुठली विद्या होती का हो की ज्यामुळे भगवंतांनी त्यांना मुक्त केलं? का म्हणाले विद्येपेक्षा भगवंत कुठल्या जातीचा आहे याला प्राधान्य देतात. मग विदुर जे असे कुठल्या उच्च कुळातले होते? का याती विदुरस्य यादव पते. मग म्हणाले जातीवरून नाही तर मग किमान ज्यांच्याकडे शौर्य आहे त्यांना भगवंत अधिक ज्याला आपण म्हणू की अधिक लवकर दर्शन देत असतील, अधिक त्यांच्यावरती कृपा करत असतील. असं काही आहे का? तर मग उग्रसेन नावाचे राजे होते, त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये लढाई जिंकणं तर सोडाच, लढलेली सुद्धा नाहीये. तरी सुद्धा भगवंतांनी त्यांना मुक्त केलेलं आहे. मग उग्रसेन दिसायला सुंदर होते म्हणाले. मग सुंदर लोक जे असतात, दिसायला जे सुंदर असतात, त्यांना भगवंतांचं दर्शन, त्यांना भगवंतांची प्राप्ती लवकर होते का? तर मग अशी कुब्जा काय सुंदर होती? कुब्जा या रूपम अधिकम. कुब्जा अशी काही सुंदर होती का दिसायला? 8 ठिकाणी वाकडी होती असं सांगतात. कुबड आलं होतं मोठं पाठीला म्हणून तिला कुब्जा म्हणायचे. ती काय सुंदर होती का? तरी भगवंतांनी तिच्यावरती कृपा केलीच ना. मग म्हणाले कुब्जा ही किमान श्रीमंत तरी होती, म्हणजे तिला काही ना काही पैसे मिळत होते. एका अर्थाने ती श्रीमंत होती या अर्थाने. मग श्रीमंतांवरती भगवंत कृपा करतात का? तर तसंही नाहीये. म्हणून पुढे म्हणाले की भगवंतांचा मित्र आहे सुदाम. सुदामदेव याच्या फक्त नावातच दाम आहे, बाकी याच्याकडे काही दाम नाही. अत्यंत दरिद्री आहे. सुदामदेवांची कथा आपण विस्तृत पाहणार आहोत. मग काय बघितलं ह्या सगळ्यांमधलं भगवंतांनी? तर भगवंत गुण बघत नाहीत, रूप बघत नाहीत, पैसे किती आहेत ते बघत नाहीत, तो किती शूर आहे हे बघत नाहीत. मग महत्वाचं काय आहे? भक्त्या, त्या जीवाची भगवंताप्रती असलेली भक्ती किती पराकोटीची आहे यांनी भगवंत संतुष्ट होतात, समाधान पावतात. भक्तिप्रिय श्रीहरिही या अर्थाने हा सगळा श्लोक आला होता. मागच्या वेळेला हा श्लोक अगदी सांगितला आणि त्याच्यावरचं विवेचन जे करायचं होतं कदाचित त्यावेळेला थोडंसं वेगळं झालं असतं, पण ते राहिलं. म्हणून आज मुद्दाम आपण तो श्लोक पाहिला आणि त्याच्यावरचं विवेचन पाहिलं. मागच्या वेळेला प्रामुख्याने दोन्ही दिवसाचा क्रम आपला लिहून झालेला आहे. कुठल्या पद्धतीने त्या दिवशी म्हणजे दुसऱ्या दिवशी प्रामुख्याने कथांचा क्रम असावा तो आपण लिहून घेतलाय. काल मी आपल्याला प्रश्न पाठवलेत. आता
मुळातच दुसऱ्या दिवसामध्ये कथाभाग फार नाही, त्यामुळे खूप पहिल्या दिवसामध्ये कदाचित खूप प्रश्न असतील. आज मी एक पेपरचा फोटो पाठवतो. माझ्याकडनं काय झालंय, एकत्र आल्यावरती मी ज्या क्रमाने आले तसे लावले आणि त्याच्यावरती नाव लिहिलेलं नाही. माहिती आहे का कोणाला आपलं नाव लिहिलेलं नाही आहे पेपरवरती? म्हणजे मागच्या आठवड्यात मला मिळालं आहे असं. मी प्रत्येकाला मेसेज केला आहे उत्तरपत्रिका मिळाल्यावरती, पण नाहीतर मग मी फोटो पाठवतो आज की उत्तरपत्रिकेवरती नाव लिहिलेलं नाही असं. माहिती आहे का? बर, मी म्हणजे फक्त नाव सांगा. बर, मी काय करतो, तुम्हाला त्याचा एका पानाचा फोटो पाठवतो, हस्ताक्षर फक्त कन्फर्म करा म्हणजे मी वर लिहून ठेवतो. माझी प्रत्येकाला विनंती आहे. हां नाही, तुम्ही पुस्तक त्या एनव्हलप वरती आहे सगळ्यांच्या, पण मागच्या वेळेला दोघा तिघांचे पेपर आल्यामुळे एकत्र मी ते सलग काढून घेतले, वाचले, खुणा केल्या आणि मला ते कुणाचे आले यात फक्त मी ते हे राहिलं माझ्याकडनं. नाहीतर मी लगेच खरं तर नाव लिहून घेतो वरती नसेल तर. चालेल, फोटो हां मी पाठवतो. तर फक्त प्रत्येकाने एवढी एक काळजी घ्या की आपण जो पेपर पाठवणार आहोत त्यातल्या उत्तरपत्रिकेच्या एक पहिल्या पानावरती तरी किमान आपलं नाव लिहा, जेणेकरून मला थोडं ते सोपं जाईल. हां, उत्तरपत्रिकेवरती पाहिजे ना. बोर्डाचे पेपर आलेत पण नंबरच लिहिला नाही, मार्क कसे मिळतील? हॉल तिकीटवर आहे तुमचं नाव. बरोबर आहे. हां, तर त्याच्यामध्ये दोन म्हणजे उत्तानपाद आपण पाहिलं, त्या सगळ्याचा पुढचा हे दोन चरित्र दुसऱ्या दिवसामध्ये अजून दोन येतात. त्याच्यामध्ये प्रियव्रत आहे आणि नाभिराजाचं चरित्र आहे. पण या दोन्ही चरित्रांमध्ये पुढे फार काही किंवा या चरित्र भागामध्ये सुद्धा फार काही घडलेलं नाही. त्यामुळे आपण अभ्यासक्रमामध्ये त्या चरित्रातल्या कथा मी तुम्हाला नंतर सांगेन, आत्ता गडबड व्हायला नको म्हणून त्या मुद्दाम घेतलेल्या नाहीत. नाहीतर असं होतं की नक्की सिक्वेन्स काय, म्हणून मी तो तुम्हाला ज्या वेळेला कथांचा क्रम लिहून दिला आहे त्याच्यात सुद्धा याचा उल्लेख केलेला नाही आहे. कोणाच्या समोर असेल तर जरा चेक करा पटकन. आवाज सुटतोय सर, आवाज नाहीये ते नीट. कोणालाच येत नाही आवाज, म्हणजे ब्रेक सगळ्यांकडेच होतोय. हो हो. बर, एकच मिनिट मी खिडकी फक्त बंद करतो. बाहेरच्या खोलीतली माझी खिडकी उघडी आहे, तेवढी फक्त बंद करून येतो, म्हणजे त्यांनी कदाचित काय अडचणीत असेल, शक्यता आहे. तर ते सुद्धा त्या क्रमांमध्ये लिहून दिलेलं नाही आहे, कारण कन्फ्युजन होऊ नये किंवा गडबड होऊ नये म्हणून. त्यामुळे त्या दोन कथा मी तुम्हाला नंतर सांगेन, त्याची काही काळजी करू नका. फार नाही, आपल्या एका वर्गामध्ये त्या दोन कथा पूर्ण होतील. पण त्याच्यामध्ये पुढे भगवंतांचे कुठले अंश झाले तर ते नाभीच्या वंशामध्ये पुढे झाले. आमच्या इथनं खालती काहीतरी मिरवणूक चालली आहे, त्याच्यामुळे ते कदाचित होत असेल, आवाज नाही येणं. मिरवणुकीचा आवाज येतोय का तुम्हाला? नाही, येतोय थोडं. हां, माझं पूर्ण लक्ष तुमच्या आवाजाकडे, त्यामुळे मला आवाज हां. लहानपणी एक बरं असतं की नाही, असं काही वाजलं की पटकन बाहेर उठून बघायला जाता यायचं. सगळी वाजलं, शेजारी भांडण वगैरे झालं पाहायला खूप मजा येते. हां, शेजारची भांडणं ऐकायला खूप मजा येते. अरे बापरे, तुम्ही फार प्रपंचात पडता बरं का. मग अवघड होता इकडे लक्ष देणं. मला जे वाटलं ते मी बोलूनच टाकतो. हां, तर नाभी राजा जो आहे
त्याचं चरित्र थोड्या ह्यानी येतं भागवतामध्ये. आणि त्याच्यानंतर पुढे जे चरित्र येतं ते त्यांचा पुत्र ऋषभदेवांचं चरित्र भागवतामध्ये येते. ऋषभ याचा अर्थ श्रेष्ठ असा आहे. आपण वृषभ नावाची रास बघतो, त्याचं चिन्ह काय आहे? हां, त्यामुळे ऋषभ याचा अर्थ आपल्याला बैल वाटतो, पण तो तसा नाही आहे. ऋषभ याचा अर्थ श्रेष्ठ आहे. आणि म्हणून नाभिराजाला जो पुत्र झाला तो मुळामध्ये भगवान महाविष्णूंची जी लक्षणं सांगतात सगळी त्या पद्धतीनं त्याच्या शरीरावरती ती लक्षणं होती आणि त्याचं नाव वृषभ असं ठेवलं. ऋषभदेवांबद्दल असं सांगतात, भगवंतांचे अंश होते. आणि ऋषभदेवांबद्दल असं सांगतात की त्यांचं जे राज्य होतं त्या राज्यामध्ये काही वर्ष दुष्काळ पडला किंवा पाऊस पडला नाही. पण ऋषभदेवांचं सामर्थ्य एवढं होतं की त्यांनी आपल्या प्रभावानं आपल्या राज्यामध्ये पाऊस पडला. या पद्धतीचं एवढी ज्यांची पात्रता अत्यंत उच्च कोटीची होती असे ऋषभदेव यांचं चरित्र हे भागवतामध्ये येतं. त्याच्यामध्ये त्यांनी काय काय केलं ह्याचं वर्णन फार नाही आहे. पण ऋषभदेवांनी त्यांची संतती जी सांगितलेली आहे ती फार मोठी सांगितलेली आहे. त्यांच्या 100 पुत्र आहेत त्यांना असं सांगितलंय. त्यातल्या पहिल्या मुलाचं नाव भरत आहे. या भरत राजांपासून किंवा या भरत राजांमुळे आपल्या देशाचं नाव भारत पडलं असा एक उल्लेख भागवतामध्ये येतो. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत असा आपण गीतेतला सगळा जो श्लोक आहे तो आपल्या सगळ्यांना माहिती आहे. तर असं काय वैशिष्ट्य आहे आपल्या ह्या भूखंडाचं, तर अत्यंत चांगल्या कुळातले चांगले असलेले राजे हे या खंडामध्ये होऊन गेले. अजनाभ वर्ष असं नाव सांगितलंय त्याच्या पूर्वी आपल्या खंडाला. आणि भरत राजांमुळे म्हणजे ऋषभदेवांचे जे प्रथम पुत्र आहेत त्यांच्या बाकीच्या पुत्रांची नावं दिली आहेत. त्याच्यामध्ये त्यांच्यापेक्षा लहान जो आहे तो उषावर्त, इलावर्त, ब्रह्मावर्त, मलय, केतू, भद्रसेन, इंद्रस्पृक, विदर्भ आणि कीकट क्षमा करा असे 10 पुत्र आणि इतर 90 पुत्र असे 100 पुत्रांचा उल्लेख आहे. या 100 पुत्रांना जो ऋषभदेवांनी उपदेश केलाय तो एका अर्थाने महत्त्वाचा आहे. आणि त्याचबरोबर हे जे आधीचे 10 पुत्र सांगितले त्याच्या पुढे जे 9 पुढचे जे 9 पुत्र आहेत त्यांची पण नावं महत्त्वाची आहेत. याचं कारण असं आहे की ज्यावेळेला आपण एकादश स्कंध सुरू करतो त्या एकादश स्कंधामध्ये
हे 9 जण 9 ऋषी म्हणून आपल्याला त्या ठिकाणी भेटतात, तेव्हा त्यांची नावं पण महत्त्वाची आहेत. एक आहेत त्यातले कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अविर्होत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन. पुन्हा एकदा सांगतो नावं: कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अविर्होत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन. हो सांगतो. कवी, हरी, अंतरिक्ष, प्रबुद्ध, पिप्पलायन, अविर्होत्र, द्रुमिल, चमस आणि करभाजन. देवर्षी नारद आणि 8वा शमस आहे का? चमस. वसुदेवांशी या ऋषींची गाठ पडली आणि या सगळ्यांनी वसुदेवांना एका अर्थाने तत्वज्ञानाचाच उपदेश केलाय. म्हणजे जरी भगवंतांनी त्यांच्या पोटी अवतार घेतलेला असला तरी त्यांचं जे स्वरूप आहे प्रत्यक्ष, ह्या एकेका ऋषींनी एकेका प्रश्नाची उत्तरं या अर्थाने त्यांच्याशी संवाद साधलाय आणि वसुदेवांना ते तत्व काय आहे हे तत्व समजावून सांगितलेलं आहे. ह्या सगळ्यांच्या कथा म्हणजे ही सगळी जी तत्वज्ञान ज्याला म्हणू आपण, ह्या ऋषींनी सांगितलं हे 11 स्कंधामध्ये येतं म्हणून मुद्दाम ही नावं सांगितली. नाहीतर त्यावेळेला अचानक 9 ऋषी आले आणि हे 9 ऋषी कोण आहेत तर हे आपल्याला माहिती नसतं, असं व्हायला नको याच्याकरता हे सांगितलं. आणि 11 स्कंदात द्वितीय अध्याय. हा एवढा नाहीये माझा अभ्यास, पण पुढे आहे एवढं सांग. बर. हा तर पुढे 11 स्कंदामध्ये आपल्याला त्या सगळ्यांनी कशा पद्धतीने वसुदेवांशी संवाद साधला ते येणार आहे. तर ह्यात महत्त्वाचा जो भाग येतो ऋषभदेवांच्या कथेमध्ये तो आहे ऋषभदेवांनी आपल्या पुत्रांना जो उपदेश केलाय तो आहे. मुळामध्ये ज्याला आपण जैन धर्म म्हणतो, ह्या जैन धर्माचे आद्य तीर्थंकर म्हणून ऋषभदेव गणले जातात. माहिती आहे हे सगळ्यांना? हां, त्यांनी त्या पंथाची, धर्म नको म्हणायला, पंथाची, हिंदू धर्मातलाच एक ज्याला आपण शाखा म्हणू तर तो आहे. तर त्याचे आद्य तीर्थंकर कोण तर ते हे ऋषभदेव आहेत. त्यांनी आपल्या पुत्रांना जो उपदेश केलाय तो अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यांनी काय सांगितलंय की बाळांनो, हा जो मानव देह आपल्याला मिळाला आहे हा मुळामध्ये केवळ विषय उपभोग घ्यावे याकरता नाही आहे. कारण
कोणत्याही विषयाचे उपभोग जर तुम्ही घेतलेत तर अंततः त्याच्यापासून केवळ आणि केवळ दुःखाचीच प्राप्ती होते. मर्त्य लोकामध्ये विषय उपभोग हे केवळ दुःखाच्या प्राप्तीला कारणीभूत असतात. तेव्हा तुम्ही हे जे शरीर मिळालेलं आहे त्याचा विनियोग कुठल्या कारणाकरता करा, तर आपण कशा पद्धतीनं मुक्त होऊ, मोक्ष कशा पद्धतीनं मिळेल या कारणाकरता तुम्ही तुमचा सगळा देह जो आहे तो समर्पण करा. आता अनेक ग्रंथांमध्ये किंवा आपण टी व्हीवर सुद्धा असं पाहतो की अशा विषयाची चर्चा केली जाते दुर्दैवाने, की आपल्या धर्मग्रंथांमध्ये किंवा मनुस्मृतीमध्ये अशा पद्धतीने एक विचार मांडलाय की स्त्रीला नरकाचं द्वार मानलेलं आहे. पण आपण हे अर्धवट ऐकतो. पुन्हा मी सांगतो आपल्याला की हे अर्धवट आहे आणि अर्धवट ऐकून आपण अनेक वेळेला आपण ते मूळ ग्रंथ वाचलेले नसतात, त्याच्यामुळे आपण हे असं काहीतरी लिहिलं आहे आणि मग अरे आमच्या धर्मग्रंथामध्ये असं कसं काय लिहिलं, किंवा दुसरा एखादा आपल्याला ज्याला विचारतो की तू हे वाचलेस का, अशा पद्धतीने लिहिलंय. तर काय याचं समर्थन, तर मुळामध्ये कुठल्या स्त्रीला नरकाचं द्वार मानलंय, तर ते परस्त्रीकडे जेव्हा आम्ही एखादी वासना मनामध्ये ठेवून तिच्याकडे बघतो तेव्हा त्या स्त्रीला आमच्या धर्मग्रंथांनी त्या व्यक्तीला सांगितलं नाही, किंवा ती स्त्री आहे किंवा पुरुष आहे म्हणून सांगितलं नाही, तर धर्माला ते अनुकूल नाही, तुमचं आचरण हे धर्माच्या विरुद्ध आहे. म्हणून अशा स्त्रीला, किंवा जर स्त्री असेल तर ती एखाद्या परपुरुषाकडे अशा भावनेनं बघत असेल तर त्याला सुद्धा एका अर्थानं हे नरकाचं द्वार मानले गेलेलं आहे. तेव्हा बऱ्याच वेळेला आपण असं ऐकतो, कानावरती येतं की अशा पद्धतीने अर्धवट व्हिडिओ क्लिप काहीतरी आपण ऐकतो. कोणते तरी पीठाधीश असतात आणि ते एखादं वचन बोलतात आणि त्या वचनातला आता काय व्हिडिओमुळे ते क्रॉप करता येतं, कट करता येतं, तेव्हा त्यांच्या वचनामध्ये त्यांनी पुढे कुठल्या पद्धतीने तो विषय मांडला आहे हे न ठेवता फक्त त्यांच्या बोलण्यातला जो अशा पद्धतीचा भाग आहे ज्याच्यामध्ये किंवा ज्याच्यामुळे समाजामध्ये तेढ निर्माण होईल अशा पद्धतीचं त्यांचं वचन हे कुठे ना कुठेतरी अर्धवट कट केलं जातं आणि ते मांडलं जातं. तेव्हा अशा अपप्रचाराला किमान आपण एका श्रीमद भागवतासारख्या ग्रंथाचे अभ्यासक आहोत, तेव्हा आपण तरी किमान अशा गोष्टी म्हणजे आपण कदाचित फॉरवर्ड करत नसू पण मनामधनं व्यक्त होतो की अरे असं कसं काय म्हणाले अमुक स्वामी महाराज किंवा अमुक एक पीठाधीश, हे असं कसं काय म्हणाले. तेव्हा आपल्याला त्या विषयातलं जर पूर्ण ज्ञान नसेल तर एकतर त्या विषयातलं पूर्ण ज्ञान किंवा आपल्या योग्य व्यक्तींकडून त्याबद्दलचं मार्गदर्शन घ्यावं आणि मग त्याच्यावरती आपलं एखादं मत किंवा विवेचन करावं. तेव्हा माझी अशी विनंती आहे की कोणी अशा पद्धतीचे आपण कोणी करत नसाल पण तरीसुद्धा असे मेसेज इतर कुठल्या कुणाला पुढे फॉरवर्ड करणं किंवा असं करू नका, ज्यांनी काही अशा पद्धतीच्या चुकीच्या संकल्पना मीडियाने मांडल्या, मीडिया मुद्दाम मांडणार आहे तर त्याला खतपाणी मिळेल असं काही करू नका. तर अशा पद्धतीनं ज्यांचं वर्तन आहे परस्त्रीकडे जे आकर्षित होतात अशांना सांगितलेलं आहे की अशा पद्धतीनं स्त्री हे नरकाचं द्वार मानलेलं आहे. अशा पद्धतीची जर तुमची वृत्ती असेल तर ती तुम्हाला नरकामध्ये घेऊन जाते, हा त्याच्या मागचा विचार आहे. मग धर्माला जे मान्य आहे तो ज्या वेळेला
विवाह बंधन होतो आणि पती पत्नी या नात्यामध्ये आपण येतो, तेव्हा धर्माला अनुकूल जो भाव आहे, जो दोघांच्याही हृदयामध्ये असतो, तो धर्माला मान्य आहे. आणि अशा दोघांचं जे हृदय मिलन आहे हे अत्यंत अभेद्य आहे, असं त्यांनी आपल्या पुत्रांना सांगितलं. काय करा म्हणाले पुत्रांनो, तर या संसार सागरातून पार होण्यासाठी प्रत्यक्ष भगवंतांचा अवतार आहे. या संसार सागरातून पार होण्याकरता तुम्ही काय करा, तर तुम्ही अनन्य भावानी माझ्याबद्दल म्हणजे भगवंतांबद्दल शरणागत भाव ठेवा, भक्ती ठेवा आणि मला शरण या. याने तुमची एकतर कर्मबंधनं जी असतात, शरण आल्यामुळे कर्मबंधनं जी असतात ती बंधनं हळूहळू तुटायला किंवा त्यातून मुक्ती मिळायला सुरुवात होते. म्हणून कर्म केलं की श्रीकृष्णार्पणमस्तु असं म्हणायचं आणि ते किती वेळा केलं हे सांगायचं. हा भाव न ठेवता प्रत्यक्षामध्ये भगवंताला ते समर्पण करणं, हा जो भाव आहे त्यातला, तो तुम्ही मनामध्ये बाळगा. आणि ऋषभदेव स्वतः सांगतात त्यांच्या पुत्रांना की माझा हा जो अवतार आहे, हा जो मी आत्ता अवतार धारण केला आहे, हे जे मी शरीर धारण केलेलं आहे, याचं कारण काय किंवा याचं रहस्य काय, हे सर्वसामान्य लोकांच्या बुद्धीच्या पलीकडचं आहे. तेव्हा शुद्ध सात्विक जे तत्व आहे ते तत्व तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करा, कारण तेच धर्माचं अधिष्ठान आहे. आणि मी अधर्माला केव्हाच मागे ढकलून अत्यंत एका उच्च पदावरती पोचलेलो आहे. म्हणूनच सत्पुरुष मला ऋषभ असं म्हणतात.